मित्रांनो हे बघा, आपण आता पैसंबेच्या रामलिंग मंदिर म्हणजे पांडवकालीन लेणी आहेत की नाही ते बघायला जायलोय. तर हा रस्ता कोल्हापूरकडून येतोय बघा. तर असं ज्या गावातून आता हा रस्ता इकडे जातोय तो बावडा जातोय. तर इथं ह्या बघा काय मोरे मालक शेती फार्म आहे तिथनं एक असा कॉर्नर आहे. तिथं पांडवकालीन लेणी आहेत. हे बघा 2.5 किलोमीटर आहे इथे दिले बघा. असा बोर्ड पण लावला आहे, एकदम क्लिअर नाही. त्यामुळं इथनं कोल्हापूरनं आला ना तर उजव्या साईडलाच आहे असं हे प्लेन. तर चला बघूया आपण श्री क्षेत्र रामलिंग मंदिर दगडात कोरलेलं आहे एका, ते बघूया आपण. पैसंबे गावात असंच ज्या इथे आहे असंच म्हणून गाव आहे तिथे. मित्रांनो आज जाताना हे बघा जरा कच्चा रस्ता आहे, असा पूल पण लागतोय बघा. हे बघा मस्त आहे, नदीवर आहे अशी पूर्ण तुडुंब नदी भरली आहे. त्यावर नदी आहे का ठीक आहे. असंच कृषी पर्यटन केंद्र पोलीस वगैरे इथे आहेत बघा, पोलिसांचं वगैरे पण. रस्ता केवढा हे खराब आहे बघा. अरे बापरे, रस्ता खूपच खराब आहे. रस्ता इकडे जरा होण्याची गरज आहे बघा. रस्ता लय बेकार राव, काय करणार. तर असं आपण जायले पांडवकालीन लेणी बघण्यासाठी. आणि आमच्या भागातच आपल्या म्हणजे आहे, आमच्यापासून साधारणतः बघा की 40 किलोमीटर म्हणजे काहीच नाही. आमच्या गावात कोल्हापुरातून साधारणतः हे 50 किलोमीटरवर असेल. रस्ता सुरू आहे वाटतं, खडीवर टाकले तर रस्ता पूर्ण खराब. 2.5 किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळं बघा. पांडवकालीन लेणी म्हणजे पांडवांच्या काळातील आपण जे हे बघायला जाणार आहोत. मस्त आहे ते, कारण की आपल्या इथं जवळ एवढ्या म्हणजे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे कसं आहे लोक जवळ लांब लांब जातात असं आहे ना. त्यामुळं हे बघितले मी, हे दुसऱ्यांदा मी इथं आलो आहे. तर बऱ्याच वर्ष 3 वर्षांनी परत एकदा इकडं आलेलो. जंगल बघा खतरनाक आहे. चला मित्रांनो आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता लहान लहान कोथडी कशी बसल्या दोघं इथे बारकी. चला श्री क्षेत्र रामलिंग आश्रम पैसंबे जिथं आपण आलेलो आहे. हे आश्रम आहे, शांतता राखा. श्री क्षेत्र रामलिंग गुहा मंदिर पैसंबे. चला चप्पल घातली तुम्ही बसता श्री क्षेत्र रामलिंग. चला आपण जाऊया आता रामलिंग मंदिर म्हणजे पांडवकालीन ज्या गुफा आहेत तिथं पांडव ध्यानस्थ होत होते अशा हे करतात. ह्या पायऱ्या अशा केलेल्या आहेत आणि असं पूर्ण तुम्ही बघू शकता वर जंगल कसलं आहे खतरनाक, गर्द जंगल, पूर्ण झाडे अशी हे बघले सगळं. पाण्याचा आवाज तरी आला म्हणजे पाणी आहे. संध्याकाळी 4 वाजल्यात त्यामुळं तर बरंच काय लिहिलंय. मद्यपान वगैरे काय करू नका, वाढदिवस पार्ट्या वगैरे काय साजरे करायचे नाहीत. बरोबर आहे ते. पूर्ण असं जंगल आहे सगळं, यातनं अशा पायऱ्या गेल्यात. पावसाळ्यात तर इथं पाणी भरपूर असते. आपण आलेलो आहे मंदिरापाशी, पूर्ण एका दगडात कोरले. मी 2 वर्षापूर्वी इथे आलेलो, 2 ते 3 वर्षापूर्वी. दगडात कोरले सगळे खतरनाक मंदिर. पादुका आहेत बघा अशा.
पूर्ण वड आहे. असं वेगळं आहे बघा. शांत वातावरण. इथे शिवलिंग आहे ना रे? होय शिवलिंग